सकाळचे वाजलेत ते म्हणजे 6:30 आणि सर्व कोलंबी फिशिंगला जाण्यासाठी रेडी आहेत बोटी. आणि आज आपण चाललो आहे ते म्हणजे या बोटीमध्ये आपल्या मित्राची बोट आहे निवेश वर्सोलकरची. तर चला आज तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे एकदम खतरनाक अशी कोळंबी मासेमारी. समुद्रात जाऊन कोळंबी मासेमारी कशी करतात ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात झाली आपल्या. आणि आता आपण आहोत ते म्हणजे रेवदंडा पट्टीवर. चला बरोबर 6:30 वाजता आता आपली बोट रेवदंडा पट्टीवरून निघणार आहे. आणि समोर निवेश पण दिसते होते का. निवेश बोटीची पाक सोडते आणि सगळे जे बोटी आहेत त्यांनी हालांचे 5-6 ते सगळे सोबत निघतात फिशिंग करायला. हे दे का या बाजूला 1 2 3 ही 4 5 6 आणि आधी बरेच बोटी गेले. बोटीमध्ये बर्फ वगैरे स्टोअर केला आपण. आणि काल जी कोलंबी होती ती आपण सगळी पट्टीवर उतरवली आणि त्याच कोळंबीचा आता सकाळी सकाळी इथे पट्टीवर लिलाव होईल. भावानू कसे हो सगळे. स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचं ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे कारण की आज चालू आहे ते म्हणजे आपण मासेमारीला. आणि किनाऱ्यावरून आपली बोट सुटली आणि आता तब्बल 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आपण पोचणार आहोत म्हणजे खोल समुद्रात. आणि आजची मासेमारी असणार आहे ती म्हणजे कोलंबी मासेमारी. म्हणजे आम्ही याला फिशिंग बोलतो, कोलंबी मासेमारीची फिशिंग. ते चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खतरनाक असे शॉट देखायला भेटतील. आणि खोल समुद्रामध्ये जाऊन कोलंबी कशी धरतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखायला भेटेल. ते आता आपण नाकवाजवळ जाऊ आणि नाकवालाच विचारू की आजची फिशिंग कशी असणार आहे. चला आता पोचलोय ते म्हणजे आपण कोरलय फोर्टच्या बरोबर पाठी म्हणजे नस्तामध्ये. आणि ते पाण्याचं प्रेशर असतं नाही ते जरा जास्ती असते त्याच्यामुळे यांगे लाटा बिटा फुटताना दिसतात तुम्हाला. येते का. आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे आता या बोटीचे नाकवा निवेश पप्पा म्हणजे नरेश नाकवा. आज आपल्या फिशिंग बद्दल काय सांगाल. म्हणजे आपल्याला किती तास लागतील आपल्या लोकेशनला पोहोचायला. 1 पाऊण तासात झालं. 1 पाऊण तास. 1 तास पाऊण तास. म्हणजे बोट जर पॉवरची असेल तर जरा कमी वेळ लागतो आणि कमी चालणारी बोट असेल तर जरा जास्त लागतो. 1 तास लागेल. आणि आजची जी आपली कोलंबी मासेमारी असणार आहे त्यासाठी बोटीमध्ये कमीत कमी किती माणसे लागतात आपल्याला. आपल्या 4 माणसं 3 माणसं 4 माणसं जाऊ शकतो. 3-4 माणसं. 2 माणसांच्यात काम नाही होणार. नाही 2 माणसाचं होते बारीक बोटीला. मोठ्या बोटीला बल करते. म्हणजे आपली डोल बिल जास्त मोठी असते त्याच्यामुळे खेचा बिचाला खेचायला बी माणसं लागतात. निवडाला जास्ती कोलबी येते. तर आपल्या सोबत आहे तो म्हणजे निवेश आवारीवर बसलोय. निवेश आता अजून किती टाइम लागेल आपल्याला लोकेशनला जायला. अर्धा पाऊण तास. अर्धा तास. आणि एक प्रश्न होतो म्हणजे कॉमन प्रश्न होतो त्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणा. म्हणजे आपली पब्लिक आहे नी ती प्रश्न कायम विचारत असते. आता आपण जे मासेमारी करायला चाललोय कोलंबी मासेमारी ती कोलंबी मासेमारी कशी काय करता. म्हणजे आपल्याला समजते कसा काय पाण्यात त्याच जागेवर कोलंबी आहे म्हणून समजत नाही. फक्त टाकून अंदाज बघायचा असतो की 1.5-2 तासांनी झोला उचलून बघायचा. आली तर टाकायची नाही तर मग दुसरी इथे जाऊन बघायचा. म्हणजे पहिल्यांदा ना आपण ट्राय करतो पाण्यामध्ये झोला टाकून की इथे कोलंबी किती भेटते. मग तिथे जर जास्त प्रमाणात कोलंबी भेटली तर आपण त्या परत झोले मारतो. म्हणजे त्याच एरियातला आपण मारित राहतो. मग त्याच एरियात जर आली तर त्याच एरियात नाही तर मग दुसऱ्या जागेवर जाऊ. आणि आपल्या फुरापून काय बोटी गेले नाही येते का. बरेच बोटी दिसतात हे पण कोलंबी मासेमारीलाच चालले. आणि या बाजूला जी एक छोटी बोट दिसते ती जवला मासेमारी करण्यासाठी थांबलेली आहे. आणि किनाऱ्यापासून जास्ती लांब नाही फक्त अर्धा तासाच्या अंतरावर असेल.
आणि आता आपण पोहोचलोय ते म्हणजे आपल्या लोकेशनवर, जिथे आपल्याला कोलंबी मासेमारी करायची आहे. आणि हा बघा किनारा, किनाऱ्यापासून बरेच दूर अंतरावर आलोय आणि आता तयारी चालू झाली ते म्हणजे कोलंबीची डोल लावायची. आता कशी कोलंबीची डोल लावतात आणि ते खेचतात ना, ती मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात अगोदर ही बघा, एकदम हेवी वेटचे 2 प्लेटी असतात ना, ते बोटीच्या 2 बाजूला असे लावून सेट केलेले असतात. या बाजूला एक प्लेट आहे आणि दुसरी प्लेट सेम त्या बाजूला आहे, ही बघा. आणि आता डोल टाकायची सुरुवात करणार आहोत आपण. ही बघा, डोल पाण्यामध्ये सोडलेली आहे आणि आता बोट आहे ना, ते आपण हलवलो पुढे चालवतो आणि ही डोल आहे ना, ती टाईट करून घेऊ. त्याच्यानंतर ह्या ज्या प्लेटी आहेत ना, ही आणि दुसऱ्या बाजूची, त्या प्लेटी पाण्यात सोडणार आहोत. हे बघा, संपूर्ण डोल आहे ना, ती पाण्यात गेली आता. आणि आता 2 साईडची फली आहे त्यांनी, ती आपण खाली सोडणार आहोत. त्याच्या आधी डोल आहे ना, ते एकदम टाईट करून घेणार आहोत. हे बघा, डोलीच्या दोन्ही पण रस्सा टाईट झाल्या ते आपण हलवलो इथून प्लेटी अशा खाली सरकवतो. हे बघा, या बाजूची प्लेट गेली आणि त्या बाजूची पण प्लेट गेली. आता ह्या ज्या 2 प्लेटी आहेत ना, ते खाली चिखलावर एकदम बसणार आहेत आणि बोट जशी जशी आपली पुढे चालणार आहे तशा तशा त्या फळ्या पण चिखलावरून चालणार आहेत. आपली डोल लावून झाली ते म्हणजे 7:15 वाजता. आता 3 ते 3.25 तास बोटीला बांधून ही डोल आपल्याला खेचत राहायचं आहे, ती म्हणजे कंटिन्यू. आणि या 3 ते 3.25 तासामध्ये बोटीचा इंजिन कंटिन्यू चालू राहणार आहे. बोटीवर भरपूर सारा प्रेशर येत असतो, कारण की डोल पाण्यामधून खेचण्यासाठी भरपूर मशीनला पण ताकद लावायला लागते. आणि 10 10:15 वाजले ना की त्याच्यानंतर आपण डोल खेचायचं काम चालू करणार आहोत. तोपर्यंत टाइमपास करत राहायचा बोटीत काहीतरी. या बाजूला 2 बोटी दिसत आहेत, त्या पण कोलंबी मासेमारी करण्यासाठी आलेल्या आहेत. आणि या बाजूला अजून एक बोट आहे इथे का, ती पण कोलंबी मासेमारी करायला आली. आणि सुंदर असा सकाळ सकाळचा नजारा, सूर्यदेव आज लपलेन आणि वरचं वातावरण देखा पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. असं वाटते कवा पण पाऊस पडू शकते. समोर जो कोरलाई किल्ला दिसतोय, त्या कोरलाई किल्ल्याच्या समोरून आपण डोल खेचायची सुरुवात केली होती आणि आता अर्धा तास झालाय आणि आता आपण पोहोचलोय ते म्हणजे काशीद बीचच्या समोर. आणि नाखवा बोलते अजून आपल्याला मुरुड बीच पर्यंत झोला वाऱ्याचा आहे. म्हणजे किती टाइम जाईल विचार करा. आणि सकाळ सकाळचे मस्तपैकी स्टोवर आपल्यासाठी चहा होताना दिसते. डोल लागण्याचं काम चालू आहे आपलं आणि सकाळ सकाळची मस्तपैकी स्टोवर चहा बनलोय होते का आपल्यासाठी. आणि हे बोटीचा किचन आहे, याच्या खाली आहे तो म्हणजे बोटीचा किचन योदे का. आणि मस्तपैकी कोरो चहा झालोय. आता सकाळ सकाळची एनर्जी घेऊ आपण चहा पिऊन. आणि हे का चहाशी काय आहे टोस्ट असेल मस्तपैकी. आणि दुपारचं जेवण आहे ते पण आपण आत्ताच करून घेत आहोत, कारण की नंतर आपल्याला टाइम भेटणार नाही कामांमधून जेवण करण्यासाठी. त्याच्यामुळे सकाळ सकाळची मस्तपैकी कोरो चहा आणि त्याच्यासोबत टोस्ट. या बाजूला कांदा मिरच्या लसूण सोलून जायले आणि एका बाजूला भात पण तयार आहे. हे का भात शिजला तर आपण कोलंबीचा मस्तपैकी कालवण करून घेऊ. भात शिजून रेडी आहे आणि आता भाताची पेच काढताना दिसतात. हे का 10 मिनिटांमध्ये लगेच भात शिजून जाईल. आता मस्तपैकी माकले आणि कोलंबीचा रस्सा. तेल लगेच गरम जायला त्याच्यातला मस्तपैकी बारीक कापलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेतलोय आणि तो मस्तपैकी शिजावून घेऊ. आणि बोटीवरचा जेवण कसा बनते नाही ते देखा आता, एकदम टेस्टी. या बाजूला माकले आणि कोलबे दिसतात शाप केले.
हे बघा, सगळ्यात आधी आपण माकले टाकून घेऊ, कारण की माकले शिजायला टाइम लागतो, त्याच्यामुळे आधी माकले टाकून घेऊ. ताजे ताजे माकले. आपली बोट डोल खेचायचं काम चालू आहे बोटीचा, आणि आगे बनते ते म्हणजे किचन मध्ये जेवण, दुपारचं जेवण. मस्तपैकी आपली बोट डोल वरण्याचं काम करते, आणि आपल्या बोटीच्या किचनमध्ये चालू आहे ते म्हणजे कोलंबी आणि माकले यांचा मस्तपैकी रस्सा. चला देखू आता किती काम चालू आहे आपल्या जेवणाचा. ही देखा मस्तपैकी कोलंबी आणि माकले शिजले. आता त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण आपलं घरगुती कोली मसालो टाकतो, आणि काय सुगंध आलोय मसाल्याचं. आणि आता त्याच्या वर्षी आपण टाकून घेत आहोत ते म्हणजे काय टाकते यो, गरम मसालो. आता मसाले टाकून झाले ना, आता मसाले मस्तपैकी शिजावून घेऊ. 2 मिनिटातच मसाले लगेच शिजले. मसाले शिजून राहिले तसा लगेच आपण याच्यातलं पाणी ओतून घेतलं. आता वर्षी टाकून घेत होती म्हणजे हल्दी, आणि हे असं असतं ते म्हणजे झटपट बोटीवरचं जेवण. आणि इथे का या बाजूला एक मस्तपैकी साईजची शिवूंड आहे. आता ही शिवूंड आपल्याला घरात जाईपर्यंत जिवंत ठेवायची आहे. त्यासाठी जुगाड देखा काय केलं आहे, मस्तपैकी प्लास्टिकचं टब घेतलं आहे, त्याला पराण्याची आपली आक्की आहे, ती आक्की बांधून आपण अशी पाण्यात सोडतो आणि वरती दोरीला बांधून ठेवतो. म्हणजे त्या शेवंडीला पाणी लागत राहते आणि ती तासन तास जिवंत राहते. घरा जाईपर्यंत राहील नाही जिवंत. 2-3 दिवस चिलते राहते. 2-3 दिवस राहील. पाण्यात अशी घ्यायला लागतात, एक ना बरेच असताना टोपला भारती काढा. 2-2, 3-3 दिवस पण शेवंड अशी जिवंत राहते 5 दिवस जर जरासा पाण्यात ठेवली तर. आपला कांजा आहे ना ते पूर्णपणे तयार झालेला आहे. आता याच्या वर्षी टाकतो ते म्हणजे चवीनुसार मीठ. आपलं दुपारचं जेवण आहे ना ते आपण सकाळचीच बनवून घेतलं. त्याचं कारण असं आहे की आपल्या डोलीला जेव्हा जाम कोलंबी लागेल, त्या कोलंबीमध्ये दुसरा बारीक सारीक मावरा पण असते, ते निवडण्यासाठी जाम टाईम जाते, आणि तेव्हा जेवण करायला बापायांना टाईम नसते. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे, दुपारची जे आपल्याला जेवण लागते ना ते आपण आता सकाळचीच बनवून घेतलं आहे. म्हणजे दुपारची आपल्याला टेन्शन नाही, काम आपण करू शकतो आणि टायमावर जेवण पण भेटेल आपल्याला. आणि हे देखा आजूबाजूचं सगळं ढगाळ वातावरण. आणि आता आपण पोचलोय ते म्हणजे काशीद बीचच्या पुढे पोचलोय. तब्बल 1.25 तास आपली बोट चालली, अजून 1.5-2 तास आपली बोट चालेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की या डोलीमध्ये कोलंबी कशी अडकते, ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगताय. आपली जी डोल असते ना खाली, फिशिंगची डोल, ती चिखलाच्या आतमधून चालत असते. म्हणजे कोलंबी असते ना ती चिखलाच्या एवढी खाली लपलेली असते, आणि आपल्या डोलीच्या आजूबाजूला 2 हेवी प्लेट असतात. आणि जी खालची दोरी असते ना आपली, म्हणजे खालचा भाग डोलीचा, तो चिखलाच्या एवढा आतमधून चालत असतो, म्हणजे चिखल फोडत जात असते. आणि त्या चिखलाच्या एवढ्या भागाच्या आतमध्ये कोलंबी आतमध्ये लपलेली असते, आणि ती डोल असते ना ती खालून जाते. त्याच्यामुळे तो सर्व चिखल असते ना तो असं उकळला जातो, आणि चिखलासोबत कोलंबी पण मागे खेचली जाते आपल्या डोलीमध्ये. आणि तो जो सर्व चिखल असतो ना तो चिखल धुपून निघतो. त्याच्यामुळे फक्त कोलंबी असते ना ती आपल्या डोलीमध्ये अडकत असते. आणि ही कंटिन्यू बोट आपली चालू असते, त्याच्यासोबत डोल पण खेचण्याचं काम चालू असते. त्याच्यामुळे 2-3 कधी 4 तासाचा पण झोला असतो एक. त्या 3-4 तासामध्ये बोट जेवढी चालेल तेवढी कोलंबी आपल्या बोटीमध्ये भेटेल. आणि वरती तुम्हाला समुद्री पक्षी फिरताना दिसत आहेत. याचा अर्थ की आपल्या डोलीमध्ये मच्छी आहे. कारण की जेव्हा डोलीमध्ये मच्छी असते ना काय ना काहीतरी, तेव्हा ते पक्षी वरूनच आपल्या बोटीच्या अवतीभोवती फिरत असतात. कधी कधी आपल्या बोटीमध्ये पण येतात मच्छी खायला. आणि जास्त करून आपली डोल आता पाण्यात आहे, तर आपल्या डोलीच्या ते वरती असे फिरत असतात. त्यांना माहित आहे खाली मच्छी आहे आणि ती आपल्याला भेटणार आहे. जशी कोलंबी मासेमारी करण्यासाठी डोल खेचते ना, तशी ही पण बोट डोल खेचताना दिसते तुम्हाला.
आता ही बोट एकदम स्लो नाही, म्हणजे ती फास्ट आहे, पण तिच्या पाठी लोड आल्यामुळे ती एकदम स्लो चालते. हे बघा पाठी ते का कसा फेस उरीत चालली. 3 तास कंप्लीट झाले मित्रांनो, आणि आता आपण डोल खेचायची सुरुवात करणार आहोत बोटीमध्ये. आता डोल बोटीमध्ये कशी खेचताना ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे देखा, आपण जी मगाशी फलाटा टाकली होती नी, ती फलाटा आधी सगळ्यात अगोदर आपण खेचून घेतली. हे देखा, आणि बोट आता टाकली ती म्हणजे आपण रिव्हर्सवर बोट टाकली, आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडशी 2 माणसं यांगशी आणि तांगशी डोलीचे जे मोठे मोठे रस्से आहेत त्यांनी ते खेचताना दिसतात तुम्हाला. हे देखा, आणि डोल आहे ना ते आपण बोटीच्या मागे उभे राहून असे खेचण्याची आता सुरुवात केली. आणि हे देखा डोल चिखलाने देखा किती भरली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की डोल आहे ना आपली ती चिखलावरून चालत असते, त्याच्यामुळे अख्खी डोल आहे ना ती चिखलाने भरत असते. आणि त्यासोबत आपल्या डोलीमध्ये कचरा पण भरपूर आलेला आहे. हा बघा, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. आणि पहिलीच कोलबी बोनी जायली आपली, पहिलीच कोलबी आली ती म्हणजे डोलीला चिटकून, वरच्याच जालीला होती चिटकून. आता शेवटच्या टोकाला देखा किती कोलबी भेटली असेल आपल्याला. डोलीचा शेवटचा भाग आहे ना तो समोर आता आलाय, आणि आपण काय केलंय त्याच्यामध्ये आता कोलंबी आहे. कोलंबी सोबत इतर मासली आहे, आणि त्या इतर सर्व मासली सोबत चिखल पण आहे. आता तो ना आपण असा बोटीच्या मागच्या बाजूला बांधलाय, आणि तो स्पीडला बोट चालवून ना तो बोटीच्या मागे खेचण्याचं काम करतोय. त्याने काय होईल, सर्व चिखल आहे ना तो निघून जाईल, आणि फक्त मासली आपल्याला बोटीमध्ये घ्यायला भेटेल. ही अशी आयडिया असते आपली. आणि डोल देखा पूर्ण कोलबीनी भरून आली पूर्ण. आता दिकू खानातला घेतल्यावर समजेल या डोलीतला काय काय मावरा आहे कोलबी सोबत. आता आपण काय करणार आहोत, हा जो झोला होता ना कोलबीने भरलेला तो बोटीच्या मागच्या बाजूला होता, तो आता बोटीच्या आरवणीवरून आपण खेचत पाण्यातून या बाजूला आणलाय. आणि आता इंचाच्या साह्याने आपण या कप्पीच्या साह्याने हा झोला आहे ना कोलंबीने भरलेला तो आपण खानामध्ये उचलणार आहोत. कारण की एवढा मोठा कोलबीचा झोला 2 ते 3 जणांच्यात उचलणार नाही. हा बघा, मशीनने तिचं काम चालू केलंय. त्या मशीनला दोरी बांधली, आणि ती दोरी या कप्पीतून या वरच्या कप्पीत, आणि वरच्या कप्पीतून या आपल्या झोल्याला बांधलेली आहे. आयला आता खालून तो सोडायचा आहे आपल्याला, आणि खालून सोडल्यानंतर सगळी मच्छी आहे ना ती डेकवर पसरेल अशी, आणि मग समजेल त्याच्यातला काय काय मावरा आहे. एक, दोन, बोटीमध्ये सगळा मावरा आपला उतरवून झाला नाही. झोला खोलून झाल्यानंतर परत आपण तो झोला असतो ना होता तसा बांधतो खालून, आणि परत बोटीच्या मागे टाकतो, आणि लगेच डोल चालवण्याचं काम करत असतो. आता सगळ्यात आधी या आपल्या सगळ्या मावऱ्यामध्ये जी प्लास्टिकची घाण आहे आणि इतर जो कचरा आहे ना तो आपण क्लीन करून घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की या सगळ्या मच्छीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किती मासे आपल्याला भेटलेले आहेत. चला सगळ्यात आधी क्लिनिंग करून घेऊ. सगळ्यात आधी आपण जी या आपल्या मच्छीमध्ये जी घाण आहे ना प्लास्टिक आणि इतर वगैरे तो सगळा आपण निवडून बाजूला काढतो. त्याच्यानंतर मच्छीची शॉर्टिंग करणार आहोत आपण. हे देखा असा प्लास्टिकचा कचरा येते, आणि तो सर्व कचरा भरून आपण एका टोपलीमध्ये जमा करतो, आणि त्याच्यानंतर तो किनाऱ्यावर नेऊन आपण टाकतो, समुद्रामध्ये टाकत नाही. आणि या कचऱ्यामध्ये सगळ्यात जास्त येते तो म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, वेफरच्या पिशव्या, त्यानंतर बिस्किटचे प्लास्टिक. हे बघा
आपल्याला भेटलोय तो म्हणजे जिवंत जिवंत कालेटा यो दे का. आता याला नाही आपण पाण्यात टाकून यो पवते कसो नाही ते तुम्हाला दाखवत आहे. हे दे का जिवंत जिवंत कालिटा, जिवंत कालिटा पवताना दिसते तुम्हाला. यो दे का कसला सापासारखा पवते. एक नंबर. तुम्ही कधी जिवंत कालिटा पावताना बघितला हो का नक्की सांगा. आणि कालिटा हा पण चिखलामध्ये असतो आणि आपली डोल चिखल खणून जात असते, त्याच्यामुळे कालिटे पण आपल्या डोलीमध्ये भेटतात. आणि आता आपण बोटीमध्ये करतोय ती म्हणजे सावली, कारण की आता ऊन पडलाय ते म्हणजे एकदम कडक. या निमरात करपूस शाप आणि आपल्याला ही मच्छी क्लीन करायला म्हणजे शॉर्टिंग करायला, प्रत्येक मच्छी वेगवेगळी करायला आपल्याला 1.5-1 तास तरी जाईल आरामात. तर आता सावली करू आणि त्याच्यानंतर मच्छी निवडायला बसू. आता या मावऱ्यामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे नाही ते मी तुम्हाला सगळा दाखवत आहे. हे देखा त्याच्या आधी निवेश आणि आपले 2 माणसा सावली करताना दिसतात बोटीमध्ये. म्हणजे या सावलीच्या हेठ आपण बसून आरामात शॉटिंग करू शकतो मच्छीची. चला आता मावरा दिकू, चला काय काय भेटते ते. हे देखा सगळ्यात अगोदर या आवऱ्या सगळ्या मावऱ्यातला तुम्हाला जास्ती दिसत असेल ती म्हणजे कोलंबी. कोलंबीमध्ये 2 प्रकारची कोलंबी भेटते, सैती कोलंबी आणि टायनी कोलंबी. ही बघा 2-3 प्रकारची कोलंबी असते. आणि आता कोलंबी व्यतिरिक्त काय काय याच्यातला दुसरा मावरा आहे नी ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे देखा सगळ्यात आधी गोल्डन फिश ढोमा, आणि ढोम्यानंतर हे देखा समुद्री किडा, त्याला इचार बोलतात. आणि याची साईज 1/2 किलो पर्यंत जाऊ शकते, जास्ती 1/2 किलोचे पण असतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे हे देखा मोरी चिंबोरा, मोरी चिंबोरा आहे. आणि आता अजून दुसरा काय दाखवायला भेटते, हे देखा सांदेरी मावरा, वाकटी, वाकटी हाय. अजून हे देखा बारका सरगा पण भेटलाय आणि सरग्याची साईज जाम बारीक आहे. हे मेल आहे, नाही तर याला सोरला असता. सरग्यासोबत भेटले ते म्हणजे इथे का मांदेली, बारीक बारीक मांदेली पण भेटली. त्याचबरोबर हातीन ते म्हणजे इथे का कालिटे हातीन, जिवंत जिवंत कालिटे हातीन. आणि इथे का बारीक बारीक चिवणी, शिंगाली. अजून 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 काय दाखव तुम्हाला, बारीक शार्क पण होती, ती आता दिसे नाही काय गेली काय माहिती. हे देखा बारीक बारीक शिनिरे मासे, एकदम बारीक आहे. देखा कौरुस आहे आणि जिवंत तीन सगळे पिलवा तिन्ही. अशा वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आपल्या या फिशिंगच्या डोलीमध्ये येत असते. आता सगळी मच्छीची शॉटिंग करायची सुरुवात झाली आपली. हे देखा या बाजूला आपण एका जालीमध्ये फक्त मावरा करून घेतो. यामध्ये आपण चिंबोरी, बारीक सारीक मंदिला आणि ढोमी अशा प्रकारची मच्छी असते ना ती वेगळी करतो. आणि दुसरे 2 जे टोपले आहेत ना याच्यातला चैती कोलंबी आणि टायनी कोलंबी असे आपण वेगवेगळे डिवाइड करून ठेवत असतो. एक 1.5 तास झालाय आणि 1-1.5 तास होऊन गेलाय तरी आपली सगळी साथ आहे ना मच्छीची ती निवडून झाली नाही. सगळ्यात मोठा काम असते ते म्हणजे मच्छीची शॉटिंग करणं, कारण की प्रत्येक मासले असते ना ते वेगवेगळ्या टपात आपल्याला ठेवावी लागते. आता किती जमा झाले नाही ते मी तुम्हाला दाखवत आहे. का या बाजूला कोलंबी आहे आणि या बाजूला बारीक सारीक मावरा म्हणजे पाकाट, ढोमा, मांदेली, आणि या बाजूला मोठी कोलंबी ठेवली. इथे का अशीच आपली बरीचशी डिसा त्यांनी ती भरलेले आहेत वेगवेगळ्या मावऱ्याने. आणि अजून आवरी 7 बाकी आहे, तिला अर्धा तास झाला. दुपारचा 1:30 वाजायला आलाय आणि आपल्या पहिल्या झोल्याचा जवरा मावरा होता आणि तवरा सगळा शॉटिंग करून जायला. येते का या बाजूला कोलबे वेगळे ठेवले, या बाजूला कर्दी वेगळी करून ठेवली, मांदेली, ढोमी, मोठी कोलबी, बाकीची दुसरी टापा सगळा वेगवेगळा करून ठेवलाय. हे देखा जवरा पण जालीतला वेगवेगळा मावरा ठेवलाय नाही त्या आपण असा पाईपानी पाणी मारून स्वच्छ धुवून घेत आहोत, म्हणजे जो थोडाफार चिखल लागलाय ना तो निघून जाईल याच्यातून.
आता आपलं काय काम असणार आहे, या पेटीमध्ये ना आपण घरूनच बर्फ स्टोअर करून आणतो. आणि हे बघा इथं थर्माकोलच्या मोठ्या मोठ्या पेट्या दिसतात. त्या पेट्यांमध्ये ना अगोदर खाली आपण बर्फ मारून घेतो आणि बर्फ मारून झालं ना की याच्या वरती कोलंबी मारून घेतो आणि त्याच्या वरती परत बर्फ मारतो. आता बर्फ कसा मारताना ते तुम्हाला दाखवता येते का. खालच्या बाजूला आपण बर्फ असा मारून घेतलाय आणि त्या बर्फाच्या वरून कोलंबी मारून घेतली येते का. आणि दुसऱ्या पेटीतला मावरा मारून घेतलाय आणि ती कोलंबी आहे ना ती पद्धतशीर एकदम अशी बाजूला आपण सारवतो आणि त्याच्यावरून परत बर्फ मारतो. हे देखा अशा प्रकारे म्हणजे आपली मच्छी घरी जाईपर्यंत एकदम चांगली राहते, फुकट नाही जात. पहिल्या झोल्याच्या मच्छीची शॉटिंग करून जाईल. आता आपण समुद्राच्या पाण्यानेच पाईपाद्वारे पाणी घेतो आणि तो डेक धुवून काढतो म्हणजे बोट आपली स्वच्छ राहील. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोलबे आहेत ना ते आपण स्टोअर करून ठेवलेत. चैती कोलबी, मेंगी कोलबी किंवा मोठी कोलबी, गोईनार किंवा आंबाडी असे वेगवेगळ्या प्रकारचे कोलबे असतात ना ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये आपण असे मारून ठेवलेत बर्फामध्ये. आता 1:30 वाजलाय आणि आपण मगाशी जेवण याच कारणासाठी केला होता कारण की मच्छी निवडण्यासाठी भरपूर टाइम जाते आणि आता तो टाइम गेला असता तर जेवणाला आपल्याला 3 वाजले असते. म्हणून आपण बिगुनच जेवण तयार करून घेतला. आता पाणी पिताव आणि त्याच्यानंतर जेवायची सुरुवात करू. पाणी पियाची कितली रे का कशी आहे जर्मनची आला दिनचो चिराग. आता आपली जेवणाची ताट रेडी होतात आणि जेवणासाठी बोटीवर जर्मनचे प्लेट, जर्मनचे टोप, जर्मनचे ग्लास सगळं काही जे भांडी कुंडी असतात ना ती जर्मनची असतात इथे का. कारण की त्यांना गंज चढत नाही. आणि हे मस्तपैकी जर्मनच्या टोपांची कांजी कसा काढून धानावर वाढता देतात. एक नंबर. आपली बोट चालू कंडिशन मध्ये आहे, डोल खेचण्याचं काम करते आणि आपण आता सगळे बसले होते म्हणजे जेवायला. कॅबिन मध्ये जेवायला बसू कारण की आता सावली सुरली आणि देण्या निंबार आहे. चला आता मस्तपैकी जेवूया. हे देखा जेवायला मस्तपैकी कोलबी आणि माकले त्यांचा कांजी आणि धान आणि 2 माणसं आपली आंगे बसली जेवायला हवेशीर एकदम. मस्तपैकी दुपारचा जेवण झाला माकली आणि कोलबीच्या कांज्यासोबत. आणि बोटीवरचं जेवण बोलले डबल जेवू शिव तुम्ही. मी पण बलाशी जेवलो आणि मस्तपैकी आता भांडी बिंडी घासून झाली सगळी. खाऱ्या पाण्याने आधी भांडी घासली, त्याच्यानंतर गोड्या पाण्याचा पण स्टॉक असतो, त्या पाण्याने पण आपली भांडी धुवून घेतो आणि व्यवस्थित ठेवतो. आता वाजले ते म्हणजे 2:15 2:30 वाजता म्हणजे जेवल्यानंतर 15-20 मिनिटानंतर जेवण पोटात जिराला का त्याच्यानंतर आता आपला दुसरा झोला आहे ना तो आपण खेचायची सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या झोल्याला आता किती कोलबी लागते नी ते मी तुम्हाला दाखवत आहे. व्लॉग कंटिन्यू बघा कारण की आपले व्लॉग असतात ना फिशिंगचे ते जरा मोठे असतात पण इंटरेस्टिंग असतात. नदीमधली आणि खाडीमधली तुम्ही फिशिंग तर बघत असाल पण या खुल्या समुद्रांची फिशिंग देखील कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा. हे देखा चारी साईडला देखलाव नाही ते नुसता खुला समुद्र आणि या खोल समुद्रात येत होते म्हणजे आपण अशी बोट घेऊन फिशिंगला. व्हिडिओ कसं वाटते तो कमेंट करून नक्की सांगित जा. तुमची एक कमेंट आम्हाला अजून मोटिवेट करत असते. चला परत एकदा कामाला सुरुवात झाली आणि आपलं दुसरं झोलो वारायची सुरुवात झाली आहे का. पलाटा बी लागून जायली. आता परत एकदा तीच प्रोसेस करणार आहोत आपण जी पहिली डोल खेचताना केली ती. येते का सगळे थर्माकोल आले ना आपले आणि रश्शे पण आले. आता बोट रिव्हर्सला टाकू आणि त्याच्यानंतर डोल हळूहळू खाण्यात घेऊ. आणि दुसरा झोला पण आपला बोटीच्या मागे खेचून झालाय आणि पुन्हा एकदा त्याचा चिखल साफ करण्याचं काम चालू आहे. हे देखा आवऱ्या प्रेशरने बोट चालते नाही काय सगळा चिखल आहे ना तो निघून जाते. दुसऱ्या झोल्यात जास्ती कोलबी आहे वाटते कारण की जड वाटते. यो देखा आता येईल तो म्हणजे आपलं दुसरं झोलो.
आणि दुसरं झोलो जरा हेवी आहे. ये ले दुसरा झोला खानामध्ये घेऊन झालाय आणि आता परत आपण तिसऱ्यांदा तीच प्रोसेस करणार आहोत. डोल सोडली मागे ही बघा, आणि त्याच्यानंतर डोल लांब गेल्यानंतर फलाटा पण सोडली. आता बाकीची जी रश्शी आहे ती पण आपण पाण्यात सोडू आणि सेम प्रोसेस करणार आहोत. डोल खेचायचं काम करणार आहोत आणि 2 ते 2.5 तास किंवा जास्तीत जास्त 3 तास बोट चालवणार आहोत आणि लास्ट संध्याकाळी आपण 3 वाजता झोला उठवणार आहोत. आणि आता दुसऱ्या झोल्यामध्ये आपल्याला देखा मगाशी जशी मच्छी लागली ना तशीच मच्छी लागली आणि याच्यामध्ये पण देखा कशी जिवंत जिवंत कोलबी आहे. हे देखा, एकदम मूर्ती कोलबी तारपारती. आणि यो देखा दुसऱ्या झोल्यामध्ये आपल्याला भेटलोय तो म्हणजे पहिलंच बोंबील. आणि बोंबलाची साईज देखा काय आहे. आणि यो बोंबील आलेलो शिकारीला आपल्या डोलीतला मांदेली खात होतो हे देखा, आणि त्याचीच शिकार झाली. नशीब नव्हता त्याचा. 2 नंबरची डोल आहे नी ती आपली खानामध्ये घेऊन जायली आणि आता पाठी शॉटिंग चालू आहे. आणि या आपल्या फिशिंगच्या डोलीमध्ये फक्त 2-4 प्रकारचा मावरा नाही, ते 17 ते 18 कवा कवा 20-22 प्रकारचा मावरा येते. आता जवरा पण प्रकारचा मावरा आहे नी ते मी तुम्हाला दाखवत आहे. काय काय मावरा आहे हे देखा. या बाजूला मी सगळा मावरा म्हणजे बारीक पासून मोठ्यापर्यंत जे जे आहे ते सगळा काढून दाखवलाय. आता एक एक करून तुम्हाला दाखवत आहे काय काय प्रकारचा मावरा भेटते आपल्याला. पहिले साथीन ते म्हणजे 5 प्रकारचे कोलबी येते. ही जी पहिली आहे ना याला कर्दी बोलतात. कर्दी, काय लोक याला आंबाडी बोलतात. ही सफेद कोलबी बोलतात. आणि ही आहे ती म्हणजे गोयनार. ही आहे ती म्हणजे टायनी कोलबी. ही आहे ती म्हणजे चैती कोलबी. आणि या बाजूला आहे ते म्हणजे माकुल, याला ते सगळे ओळखीतात. आणि हे आहे ते म्हणजे चिवणा, शिंगाला बारीक असते तेव्हा त्याला चिवणा बोलतात आणि मोठा असाच असते त्याला शिंगाली बोलतात. आणि यो देखा शिनिरो, मुशीसारखाच, मुशीचाच एक प्रकार आहे हो. आणि या बाजूला हे देखा बारीक, याला आम्ही गंडील बोलतो. प्रत्येक यांगे याची नावं वेगवेगळी येतील, आम्ही याला गंडील बोलतो. आणि हे ते सगळ्यांनाच माहीत आहे मांदेली. आणि या बाजूला पाकट आहे मोठा. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे खोल समुद्रातील मोरी चिंबोरी. नंतर यो देखा खरपी पापलेट. यो देखा खरपी पापलेट आहे या बाजूला. आणि यो आहे तो म्हणजे बोंबील. या बाजूला ढोमा दिसते. आणि हे देखा हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, याला इचार बोलताना, इचार, इचरी. आणि ही आहे ती म्हणजे आपली वाकटी मावशी. आणि या बाजूला आहे ती म्हणजे लेपटी. असा टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 प्रकारचा मावरा आहे. 18 प्रकारचा. आणि हे 18 प्रकारचा मावरा आपल्याला असं शॉर्टिंग करायला लागते, वेगवेगळा करून वेगवेगळ्या टोपलीत टाकायला लागते. कसा वाटला? मस्त वाटला नाही? तर चला आता बाकीचे काय काम असतील ते तुम्हाला हल्लू दाखवत आहे. आता वाजले ते म्हणजे बरोबर 5 आणि दुसऱ्या झोल्यात जवरा पण आपल्याला मावरा लागला होता ते सगळं शॉर्टिंग करून जायला आहे. आणि तिसरं झोलो आपण कवा उचलिणार आहोत माहित आहे? जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचायला जरा टाइम असेल नाही तेव्हा तिसरं झोलो उचलू आपण. आणि त्याच्यानंतर किनाऱ्यावर पोचेपर्यंत तिसऱ्या झोल्याची मच्छी शॉर्टिंग करू आणि जी बाकीची राहील ती किनाऱ्यावर गेल्यानंतर आपण शॉर्टिंग करू. आणि आता वाजले 5 ते त्याच्यामुळे संध्याकाळचा वारा पण जाम झाला. हे देखा बोट जराशी घुलते आता. हे देखा जराशी आता लाटो वारात चालले. मगाशी शांत पाणी होता पण आता सगळा समुद्र खवलाच चाललाय. म्हणजे जेव्हा संध्याकाळ होते नाही तेव्हा वारा जास्त येते आणि तेव्हा लाटांचं प्रमाण जास्ती असते. आणि रात्री ते काही विचारून सोय नाही. कालची 6:30 वाजता आपण किनारा सोडला होता आणि त्याच्यानंतर फिशिंग चालू केली. दिवसभरात आपले 2 झोले मारून झाले आणि हे देखा मस्तपैकी पेटे भरले मावऱ्यानी. आणि आता तिसरं झोलं उचलायची सुरुवात केली आपण. हे देखा मस्तपैकी फलाटा वगैरे उचलेली, डोलीचा मास लागायची सुरुवात केली. आता जरा वेळाने नाही खानामध्ये डोल घेऊ, त्याच्यानंतर समजेल आपल्याला की आपल्याला काय काय मावरा लागलाय, किती कुलबी लागली, किती चैती लागली आणि किती टायनी लागली. आणि बरीच लोक बोलतात का मावरा महाग आहे, मावरा महाग आहे. पण मावरा का महाग आहे त्याच्या पाठचं कारण तुम्हाला
ही व्हिडिओ बघून नक्की समजलं असेल. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची होती, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, मासेमारी हा नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, नशिबाच्या पुरा काय नाही. कवा कवा मावरा जाम असते आणि कवा कवा मावरा काहीच नसते, म्हणजे डिझेलचे पण पैसे भेटत नाही, अशी कवा कवा परिस्थिती असते कोली लोकांची. पण आपण दोन्ही व्हिडिओ दाखवत असतो, म्हणजे मावरा भेटते ते पण दाखवत आहो आणि जेव्हा काहीच भेटे नाही मावरा बोट रिकामी येते असे पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. नाही ते लोक फक्त बोलतात फक्त कोली लोकांचा मावरा भेटते तेच व्हिडिओ टाकतेस तो, तसा नाही. जेव्हा दुष्काळ पडते त्याचे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले होते, म्हणजे आपली कोली लोकांची काय परिस्थिती असते कंच्या महिन्यात ती पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जवरा मला जमेल तवरा. आणि मित्रांनो मावरा का मंगाय ते तुम्हाला समजलंच असेल, ते आता नेक्स्ट टाइम बोलू नका काय मावरा मांग असते. कवा कवा भाव जास्त असतात, कारण की मच्छी कमी असली की मच्छीचे भाव जास्त असतात, आणि मच्छी कवा स्वस्त होते जेव्हा मावरा जाम भेटते तेव्हा मावरा सस्ता होते. आणि हे देखा संध्याकाळचं सुंदर असं दृश्य, सूर्यदेव मावलतीला चालले ना आता. हालांशी सूर्यदेव उंगावले होते, असे फिरून फिरून दिवसभर थकून आता ते पण आराम करायला जाणार आहेत. आपण पण आता एक झोलो मारू आणि आपण पण जसे सूर्यदेव गेले ना आराम करायला तसे आपण पण आराम करायला जाऊ. हे देखा बोटीच्या पाठच्या बाजूशी असा असा खेचत आणून आरवणी जवळ आणलाय, आणि त्याच्यानंतर अशी खाली गाठ मारायला लागते खेचण्यासाठी. चिलीपिली गाठ मारली आणि देखा गाठ मारून राहिले नाही का असं एक कप्पीला शिकतीला असते आणि इंचाला आता खेचण्याचं काम चालू आहे. हे देखा मशीन चालू झाली आपली. आणि आता आणि असा जर आपण उठायला गेलो नाही, असा जर उठायला गेलो ते 3 माणसांच्यात पुन्हा उठतो. काहीतरी आयला वाटते झोल्यात, पली आली पली. 2 झोल्याला जवरी आपल्याला 7 परले नाही, तवरीच आहे 3ऱ्या झोल्याला पण. आणि देवाने एक फला दिलाय. ये मोठी इच्छा राहिली. आणि या इचरीची साईज देखा काय तो पा दाखवत आहे तुम्हाला जरा. थोबगो बाई इचारीची साईज देखा काय. आणि इथे का या बाजूला मोठी लॉबस्टर राहिली शिवंड. या 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 दर हा एक नंबर मस्त साईजची शिवंड आहे. अर्धा किलो असेल नी, 250 ग्राम 250 ग्रामची तर शिवंड असेल. शिवंडीची साईज का कसली आहे. असे ज्या महिला असं ते काम फिट जायला असतं अजून. मावरा निवृत्ता आपण पोचलो ते म्हणजे कोरलय फोर्टच्या जवळ. हे देखा अजून सगळा मावरा शॉटिंग होताना दिसते तुम्हाला. म्हणजे रेवदंडा पक्की जवळ पोचलो नाही तरी मला ते वाटते हे सगळा मावरा शॉटिंग करून होणार नाही. आणि आता आपली बोट आली ते म्हणजे किनाऱ्यावर रेवदंडा पट्टीवर, आणि आपल्याला भेटायला ते कोण आली. निवेशचे सगळे भाचीशी येतील बारके बारके. नाव काय तुझा? विधी. आणि आपली छोटीशी सबस्क्रायबर आहे. आपले सगळे व्हिडिओ देखतेस ना, पण लाईक नाही ना करत? करतेस की नाही? तुमचं नाव काय? अंतरा. तुझा? शनाया.
आज मामा मस्तपैकी कोलबीचा कांजी बनवून देईल तुम्हाला सगळ्यांना. चिंबोरी नेलीस काय? आणि अजून आपला मावरा आहे ते शॉटिंग करायचं बाकी आहे. मगाशी तुम्हाला सांगला होता काय किनाऱ्यावर पुसू तरी सुद्धा आपली शॉटिंग होणार नाही. आणि निवेशच्या पप्पांना विचारू आजच्या फिशिंगबद्दल, आज कशी झाली म्हणजे फिशिंग बरोबर झाली नाही आपली. आणि संध्याकाळी जरा वारा होता म्हणून आपण जरा लवकरच आलो आणि लवकर यायचा पण होता आपल्याला. आणि इथे का सगळे छोटे छोटे पोरी येतील. चला टाटा करा, बाय बाय. चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री. टाटा. चल निव्या. आपल्या सोबत होता तो म्हणजे हे 2 भाऊ होते आणि एक नंबर आपल्याला जेवण बिवण करून दिलं मस्तपैकी. चहा पाणी नाश्ता सगळी सोय करून दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. नाव घे अरविंद कुमार अरविंद कुमार उर्फ गोरख.